प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 404 पूर्ण झाला होता आणि 405 फक्त श्लोक वाचलेला होता. 405 नंबरचा श्लोक पाहतोय आपण. प्रकरणाचं नाव आहे 66 क्रमांकाचं प्रकरणाचं नाव आहे नानत्व बाद. याच्यामध्ये काय सांगितले, वेगवेगळ्या प्रकाराने जेवढी दिसलेली सृष्टीमध्ये अनेक चित्रविचित्र जरी असली तरी ती एका आत्मस्वरूपापासूनच तयार झालेली आहे. त्याच्यामुळं जेव्हा स्वरूपाच्या घराकडं जात असताना आपल्याला जो मध्ये द्वैत भास दिसतो तो नानत्व त्याचं काय करायचं आहे, बाद करायचं आहे. आणि आपण त्याच्यामधल्या 404 नंबरचा श्लोक वाचला होता, पूर्ण झाला होता आणि 5 नंबरचा श्लोक वाचत होतो. पुन्हा 4 नंबरचा श्लोक फक्त वाचू आणि 5 नंबरमध्ये पदार्पण करूया. एकात्मक अशा परब्रह्म स्वरूपात भेदभावाचे बोलणे कसले. बघा, एकात्मक अशा परब्रह्मात भेदभावाचे बोलणे कसले. जे परब्रह्म आहे ते अभेद आहे, त्याच्यामध्ये द्वैत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही भेदभाव निर्माण करणार कसे? तुम्ही त्यावेळेला स्वतःला जीवसुद्धा समजू शकत नाही, देहसुद्धा समजू शकत नाही. देवापासून मी बाजूला आहे असं होऊ शकत नाही, असं समजणं म्हणजे मग तुम्ही भेद निर्माण केलेला आहे. ते कसे? अभेद आहे की नाही. किंवा बाप रखुमादीवर जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा न हे गे माय. कारण का? एक रूप आहे. मग ते वेगळे कसे होऊ शकते? आनंददायी गाढ निद्रेत असताना कोणास भेद आढळला आहे काय? हो बघा, आनंददायी गाढ सुख निद्रेत असताना कोणास भेद आढळला आहे का? ज्यावेळेला आपण पूर्णपणे गाढ निद्रेत असतो त्यावेळेला आपल्याला कशाचं तरी भान असतंय का? त्यावेळेला आपण एकटे आहोत याचं सुद्धा भान नसतं. एवढं त्या झोपेच्या आरे गेलेले, त्या सुषुप्तीमध्ये आनंद याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये मी एक देह आहे हे सुद्धा आठवण नाही. माझ्या संबंधाने इतर जगत आहे असंही राहत नाही. त्यावेळेला तो एकटा भाव सुद्धा शिल्लक राहत नाही. मी आहे हे तरी आपल्याला जाणीव राहते गाढ निद्रेमध्ये. आणि मी आहे अशी जर जाणीव राहिली तर ती गाढ निद्रा असेल का? नाही. मग त्याप्रमाणे ते म्हणतात आनंददायी गाढ सुख निद्रेत असताना कोणास भेद आढळला आहे काय? त्यावेळेला. आणि हे सगळं आपण नेहमी अनुभवतोय ना, हे प्रत्येकजण अनुभवतो. आणि ती जे अनुभवतोय ना तो आत्मसुखाचा अनुभव असतो त्यावेळेला. परंतु त्यावेळेला तो काही क्षणापुरता असतो आणि जागं झाल्यानंतर पुन्हा लगेच ते गायब होतं. कारण परत जागं झालेल्यानंतर ते जग दिसतं. ही जशी स्टेप त्या गाढ निद्रेत असतानाची आहे, तशी ज्यावेळेला आपण त्या गाढ आत्मज्ञानामध्ये गहन आत्मज्ञानामध्ये घडवून जाऊ त्याच्यामध्ये, त्यावेळेला सृष्टी वेगवेगळेपणाने नटलेली आहे हे असं आपल्याला आठवणार नाही. त्यावेळेला तो आनंद असा असणार का तिथे फक्त एकटा एक असणार आणि मी एकटा आहे याचं सुद्धा त्यावेळेला भान नसणार. मग त्यावेळेला तिथे भेद कसा आढळणार? दोन आहेच नाही ना. अशा प्रकारचा 4 नंबरचा श्लोक होता. आणि काल आपण 5वा श्लोक वाचून नुकतंच थांबलो होतो. आता आपण 5व्या श्लोकामध्ये पदार्पण करतोय. वाचलेला कालचा 4 नंबरचा श्लोक होता. आता 5 नंबरचा श्लोक वाचतोय. 405 नंबर विवेक चूडामणी. परब्रह्म तत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर सदात्मरूप आणि निर्विकल्प अशा ब्रह्माच्या ठिकाणी विश्व म्हणून काहीच नसते. ज्यावेळेला आपण आत्मस्वरूपामध्ये पूर्ण घडून जाऊ त्यावेळेला आपल्या दृष्टीला हे विश्व गोचर दृष्टीला येणार नाही. आपल्याला आपल्याला विश्व म्हणून वेगळेपणाने वाटणार नाही. नाही, विश्व आहे हेच वाटणार नाही आपल्याला. विश्व हा शब्द बाद झाला, त्याच्यातलं अनेकत्व आहे ते बाद झालं. विश्व म्हणून काहीच नसते. ज्या वेळेला ते उदाहरण देतात, दोरीवर साप तसेच मृगजळामध्ये पाण्याचे थेंब कालत्रयी असत नाही. मृगजळे त्याचं नाव काय सांगितलेले? जल. जल म्हणजे काय? पाणी. पण त्या मृगजळामध्ये कधीही पाण्याचा एकही थेंब भेटू शकत नाही. तद्वत या जगतामध्ये विश्व म्हणून काही जे आहे ते त्याला गोचर होत नाही, त्याला दिसत नाही, त्याच्या दृष्टीने असतच नाही. आणि दुसरं उदाहरण दिलं, ज्यावेळेला यथार्थ ज्ञान होतं रश्शीचं त्यावेळेला साप शिल्लक राहत नाही. एक तर साप शिल्लक राहतो, नाहीतर एक तर रश्शी शिल्लक राहते. आता ज्यावेळेला आपल्याला ज्यावेळेला आपण अज्ञानात आहे त्यावेळेला जगत शिल्लक आहे आणि ईश्वर तत्व नाही आहे. कितीतरी आचार्य पदावर विराजमान असणारे लोक म्हणतात आता ते तसं राहिलेलं नाही, आता देव आहे नाही, देव राहिलेला नाही, देव अनुभूतीला येणार नाही.
कारण त्यांना काय दिसतंय आता? जगत दिसतं. जेव्हा जगत दिसतं तेव्हा देव दिसत नाही, आणि जेव्हा देव दिसतो तेव्हा जगत दिसत नाही. 14व्या अध्यायातली ओळ, तू जया प्रतिलपसी तया हे विश्व दाविसी, आणि प्रगट जव होशी तव तूच तू आघवे. तू ज्या वेळेला लपतो, आत्मस्वरूप ज्या वेळेला आपल्याला आकलन होत नाही, त्यावेळेला काय दिसतं आपल्याला? जगत दिसतं. आणि जेव्हा जगत दिसतं तेव्हा आत्मस्वरूप दिसत नाही, आणि आत्मस्वरूप दिसतं त्यावेळेला जगत दिसत नाही. जेव्हा रश्शी दिसते तेव्हा साप दिसत नाही, आणि जेव्हा साप दिसतो तेव्हा रश्शी दिसत नाही. तद्वत ज्या वेळेला परब्रह्म तत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर सदात्मरूप आणि निर्विकल्प अशा ब्रह्माच्या ठिकाणी विश्व म्हणून काहीच नसते. आता या अँगलनी पाहिलं तर आपल्याला विश्व म्हणून आहे असं दिसतंय ना. आणि तुम्ही जसं म्हणणार ना विश्व नाही विश्व नाही, तसं तुम्हाला विश्व गोचर होणार. ते तुम्हाला त्या मोडवर आणून ठेवणार, त्या रस्त्यावर आणून ठेवणार. मी आहे, मी आहे. आणि तिथं तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा आपला काय करायचं आहे? पुरुषार्थ खर्च करायचा आपल्याला. अशा आहेत ना, आहेत म्हणूनच त्यांच्या जेवर चाललंय. हां, बरोबर. शरीर मन बुद्धी, शरीर मन बुद्धी, शरीर मन बुद्धी, द्रष्टा भावना विचार आणि दृश्य भावना विचार मिळून हे जग विश्व बनलेले असते. शरीर, माझं शरीर, इतराचं शरीर, माझं मन, इतरांचं मन, माझी बुद्धी, इतरांची बुद्धी, दृश्य, मी द्रष्टा, हे दृश्य, त्याच्यानंतर माझ्या भावना दृश्याच्या संदर्भाने, आणि त्याच्या संदर्भाने माझ्या चित्तात निर्माण झालेले विचार, हे सगळे मिळून जग विश्व बनलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काय झालं? त्या विश्वाचा तिटकारा आला म्हणून ते ताटी बंद करत होते. तेव्हा मुक्ताबाई काय म्हणल्या की ब्रह्म, तेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा, माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. मायेमुळं विश्व दिसतं, माया शिल्लक नाही, त्यावेळेला विश्वच काय होणार आहे? ब्रह्म होणार. शिंपलीच चांदी चांदी झाली होती, आता चांदी शिंपलीच कोण राहिली? आता शिंपली राहिलेली, चांदी दिसत नाही. आणि शरीरामुळे, मनामुळे, बुद्धीमुळे, द्रष्टाभावामुळे, भावनेने, आपल्या विचाराने आपण जे पाहतो हे दृश्य, या भावनेमुळे आणि विचारामुळे हे जग विश्व बनलेले असते. एकदा का परमसत्यत्वाची प्राप्ती झाली की हे विश्व कधीच असू शकणार नाही, आहेच नाही. म्हणून 16व्या अध्यायातली पहिली ओळ, मावळविती विश्वाभासू, हा जगताचा भास मावळला जातो. हे काम आहे ना, हे साधू संतांचं काम आहे, आणि ते आपण ॲक्सेप्ट करणं हे आपलं काम आहे, है की नाही. त्यावेळेला जेव्हा यथार्थ ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते त्यावेळेला जगत शिल्लक राहत नाही. ही गोंधळात कधीच असू शकणार नाही. ही गोंधळात टाकणारी शरीर मन बुद्धी उपकरणे अतींद्रिय सत्य स्वरूपात नसतातच. आपल्याला गोंधळात कोणी टाकलेले? आपल्या शरीराने, आपल्या मनाने आणि आपल्या बुद्धीने. ह्या उपकरणे अतींद्रिय स्वरूपात नसतात. ज्यावेळेला आपण त्या स्वरूपाशी समरस होतो त्यावेळेला मन संपलं जातं, बुद्धी संपली नाही, तरी शरीर भावना असं ती म्हणल्या, त्याच्यातलं सगळं संपलं. मी शरीर आहे ह्या त्याला स्मरण होऊ शकत नाही, मी शरीर आहे म्हणून. मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की रामकृष्ण परमहंसांना असं टोचून जाग करावं लागत होतं की तुम्ही देह आहात, आत्मा स्वरूपावर जेव्हा प्रौढले होते तेव्हा त्यांना देहबुद्धी आणण्यासाठी असं टोचून त्यांना कोरून जेव्हा जखम होणार त्यावेळेला ते देहबुद्धीवर यायची. ही उपकरणं अतींद्रिय स्वरूपामध्ये जेव्हा विश्व स्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो तेव्हा विश्व म्हणून जे काय आहे ते शिल्लक राहत नाही. द्रष्टा भावना विचाराचे जगत हेही जाणीव तत्वाच्या उच्चतम पातळीवरही असू शकत नाही. बघा, त्यावेळेला द्रष्टा सुद्धा शिल्लक राहत. द्रष्टा म्हणजे साक्षी भाव. काही ठिकाणी नाथबाबांच्या याच्यात आहे सोहम साक्षीत्व पाहणे. साक्षीत्व सुद्धा पाहणे ना, त्यावेळेला सुद्धा थोडासा एक दुजा भाव शिल्लक आहे. तो साक्षीत्व भाव सुद्धा विरून जातो. मी साक्षीत्व हेही भाव विरून जातो. ते द्रष्टा भावना विचाराचे जगत
हेही जाणीव तत्वाच्या उच्चतम पातळीवरून असू शकत नाही. एकदा का सत्य स्वरूपाची जाग आली की अविद्या तेथे असणारच नाही. बघा, आपण मगाशी बघितलं, बाबांनी सांगितलं, जे आपण म्हटलो होतो काल, ते सूर्य आहे, त्या सूर्य इतका मोठा आहे, इतका मोठा आहे, त्याच्यामध्ये किती 13 लाख म्हटलं ना, 13 लाख पृथ्वी त्याच्यामध्ये सामावलेले आहेत, एवढा तो मोठा आहे. हां, आणि त्याला अनुग्रह दिलेला आहे, या परम तत्वाने त्याला अनुग्रह दिलेला आहे. अनुग्रह दिलेले म्हणजे त्याच्यामध्ये त्याला ते राईट्स दिलेले आहेत, जगताला प्रकाशित करणारे ज्या ज्या वस्तू पाहिजे ते. तो 13 लाख पृथ्वी त्या सूर्यामध्ये राहू शकतात, एवढा सूर्य मोठा आहे. आणि त्या सूर्याच्या दृष्टीतून पाहिलं आपण, पृथ्वी ही 13 लाखामधली एक, आणि त्याच्यामधला आपण एक जीव. आपण किती छोटा आहे त्याच्यामध्ये, पण कधी देहबुद्धीने पाहू तेव्हा आपण एवढे छोटे होत, एवढे छोटे होत. आणि ज्या वेळेला तो बोध आपल्याला ठसणार आणि तत्वम असी, ते तू आहेस असं म्हणणार, त्यावेळेला त्या सूर्यापेक्षा आपण मोठे झालेले असणार का छोटे असणार? मोठे झालेले असणार. तो किती किती अंतरावर आहे सूर्य? काय त्याचं अंतर दिले नाही याच्यामध्ये? हां, योजने म्हणजे कितीतरी, हां, एवढा लांब येतो. तिथे गेल्यानंतर, तेवढ्या उंचीवर गेल्यानंतर, बाबा म्हटले आपण विमानातून जातो त्यावेळेला किती उंचीवर जात असेल, त्याच्या एकदम एक पॉईंट, हां, त्या पॉईंटवरून जातो त्यावेळेला आपल्याला मुंबई शहर कळत नाही. मुंबई शहरमधलं घाटकोपरमधलं रामजी नगर कळेल का नाही तिथून? नाही ग. त्या उंचीवरून जात असताना हे जगतातलं काहीच दिसणार नाही आपल्याला, एवढ्या उंचीवर. असा हा आपला विहंगम मार्ग आहे. आपण कोणत्या साधनात बसलेलो आहोत? हातगाडीत बसलेलो नाही, हो, फोर व्हीलरमध्ये बसलेलो नाही, आणि पायीही चालत नाही. आपण कोणत्या साधनात बसलेलो आहे? विमानात बसलेले. विमानाच्या उंचीवरून काही दिसत नाही, आणि विमानाच्या कैक पटलावरच्या वरच्या भूमिकेत आपण आहोत. ही आपली उंची आहे, ही आपली ओरिजिनल स्थिती आहे. त्या स्थितीवर जेव्हा आपण पौढलं जाऊ त्यावेळेला दृश्य, भावना, विचाराचे जगत हेही जाणीव तत्वाच्या उच्चतम पातळीवर असू शकत नाही. एकदा का सत्य स्वरूपाची जाग आली की अविद्या तेथे असणारच नाही. त्यावेळेला आपल्याला, आपण संकुचित आहोत आणि हे जगत आहे ह्या भावनेवर आपण असू शकत नाही. आपली एक वेगळी भूमिका असणार. त्यावेळेला म्हणतात जगची देह झाले. मग प्रिय अप्रिय गेले, प्रिय आणि अप्रिय गेले, हर्षा मर्ष ठेले दुजेविन. याचं शरीर किती मोठं झालंय? जगची देह झाली. मग त्याच्यामुळे तो एवढा व्यापक होतो. ऐसा हे विश्वची माझे घर, एवढा मोठं. हे बी समजण्यासाठी ज्ञानेश्वरीतली ही वाक्य साधकाला समजण्यासाठी आहेत. सगळ्यात जास्त मोठं उदाहरण दिलं जग. आता हे जग, आणि हे जग ज्याच्यावर आहे ती पृथ्वी, अशी किती पृथ्वी सूर्यामध्ये, त्याच्याही पेक्षा तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. त्यावेळेला पाहता पाहणे दुरी, मी माझं अस्तित्व संपून गेलो आणि मी त्याच्याशी समरस झालो, एवढी व्यापकता आपली आहे. त्यावेळेला ते म्हणतात त्याला अविद्या तेथे असणारच नाही. का पूर्व दिशेची रावळी, उदयाची अस्त दिवाळी, की तेही काळी काळिंबा नाही. एकदा का पूर्वेवरून सूर्य उगवला का फक्त पूर्वेलाच प्रकाशित करतो. पूर्व दिशेला उगवलेला सूर्य फक्त पूर्वेलाच प्रकाशित करतो. सगळ्या तेने दश दिशा आत्माराम, त्याला एक ईश्वर तत्व सोडून दिसणार नाही. दृष्टांत पुन्हा देतात ते, रज्जूवर सर्प हा कधी प्रत्यक्षात नव्हताच. बघा आता कोणत्या भूमिकेवर आले ते? आझादवादाच्या भूमिकेवर आले. आता रश्शीवर साप हा कधीच नव्हता. का होता बरं? दिसत होता. ती काय होता? आपली ती कल्पना रम्य गोष्ट होती आपली, आपण त्या कल्पनेमध्ये रमलेलो होतो. तसं या ब्रह्मसत्तेवर जगत झालं ही कल्पनाच त्यांना स्वीकारत नाही, ते नाहीच. रज्जूवर सर्प हा कधी प्रत्यक्ष नव्हताच, आत्ताही तो नाही.
व भविष्यातही तो असणार नाही. रज्जू हा रज्जूच आहे, रश्शी ही रश्शीच आहे, आताही नाही, पहिला तुम्हाला जेव्हा वाटला होता तेव्हाही नाही, आणि भविष्यात ती रश्शी तिथेच पडून राहिली. आणि कालांतराने तेवढाच प्रकाश आणि तेवढा अंधार असला तर तुम्हाला जरी वाटला तिथे काय साप आहे तरी तो भविष्यात सुद्धा नसणार. तद्वत रज्जूवर तुम्हाला सर्प, तो कदापि सर्प असू शकणार नाही. रज्जूवर तुम्हाला सर्प दिसत असेल तर ते केवळ तुमच्या रज्जूच्या अज्ञानामुळे. रश्शीवर सर्प दिसतो कशाच्या अज्ञानामुळे? कशाच्या अज्ञानामुळे? रश्शीचं ज्ञान नाही ना, त्यामुळं काय दिसतोय? सर्प. तसं या अखिल विश्व जे दिसतंय त्याचं आपल्याला यथार्थ ज्ञान नसल्यामुळे काय दिसतंय? जगत दिसतंय. त्या रश्शीचं अज्ञान असल्यामुळे साप दिसतो, आणि ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं काय दिसतं? जगत दिसतं. तुमच्या रज्जूच्या अज्ञानामुळे तुम्हाला जगत दिसतं. मृगजलात पाण्याचा एक लहानसाही थेंब असणार नाही. म्हणताना काय म्हणतात? मृगजल. मृग काढलं तर खाली काय शिल्लक राहिले? जल म्हटलं तरी तिथे जल. मंगळ ग्रह म्हणला तरी तो कसा आहे? मंगळ आहे, म्हणजे तो मंगल नाही. तसं शब्द जरी म्हटला तो जल तरी तिथे जलाचा एक बुंद सुद्धा नाही. तद्वत तच, नुसतं तद्वत नाही, तद्वतच स्वल्पविराम ब्रह्मामध्ये नामरूपाचे विश्व प्रत्यक्ष केव्हाच असू शकत नाही. एक तर ब्रह्म, नाही तर एक जगत. बघा या भूमिकेतला माणूस हे काय हे समजू शकत नाही, या भूमिकेतला माणूस हे काय समजू शकत नाही, कारण तो याच्याबद्दल टोटल काय आहे त्याच्याकडं? अज्ञान आहे. आणि ज्यावेळेला याचं पूर्ण ज्ञान होतं त्यावेळेला साप हा असू शकत नाही, चांदी ही असू शकत नाही. हा दृढ निश्चय करण्यासाठी आपल्याला आपण एकत्र आलेले बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान. आता आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, पण त्या आत्मसाक्षात्काराचं आत्मज्ञानात दृढीकरण होण्यासाठी आपल्याला कशाचा निश्चय करायचा आहे? जरी उद्या रश्शी दिसली, आपला साप दिसला तरी काय म्हणायचं आहे? रश्शीचे, रस्सीचे. हा आपला दृढ निश्चय झाला पाहिजे. श्लोक क्रमांक बघा. तद्वत ब्रह्मामध्ये नामरूपाचे विश्व प्रत्यक्ष केव्हाच असू शकत नाही. श्लोक क्रमांक 405 संपला. 406 मध्ये आपण पदार्पण करतो. हे द्वैत म्हणजे केवळ मायाच होय. हे द्वैत म्हणजे केवळ काय? मायाच आहे. आणि माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? जी नाही तिचं नाव माया. मायेचं दुसरं नाव काय? अज्ञान. तिसरं नाव काय? प्रकृती. चौथं नाव काय? अविद्या. आणि अजून एक पाचवं कल्पना. म्हणजे हे अस्तित्वात नाही, द्वैत अस्तित्वात नाही. द्वैत म्हणजे केवळ मायाच होय, आणि माया म्हणजे नाही. परमार्थिक दृष्ट्या अद्वैतम, परमार्थिक दृष्ट्या हे सर्व अद्वैतच आहे. कोणत्या दृष्टीने अद्वैत आहे? परमार्थिक दृष्टीने. आपण हे बुक्के वगैरे माळा लावून ठसठशीत आपण कोण आहोत? परमार्थिक आहे. मग आपण काय पाहायचंय? काय पाहायचंय? आपण अद्वैत पाहायचंय. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी आणि एका जनार्दनी ओळखिले. हे गुणाच्या योगाने वेगवेगळं दिसलं तरी सगळे मिळून काय? एक अद्वैत आहे. परमार्थिक दृष्ट्या हे सर्व अद्वैतच. सत्य तत्व, सार तत्व केवळ परिपूर्ण ब्रह्म होय. हे पूर्ण आहे आणि परब्रह्म आहे, आणि सार तत्व आहे. जगातलं सार काय? फलकट हा संसार. येथे सार सार भगवंत. आता नुसतं सार 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 भगवंत आणि सार 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 काय? भगवंत. सगळं ऑल इन वन, सगळं ईश्वर तत्व आहे असे कठोपनिषदाधिक श्रुती स्पष्टपणे सांगतात. कोणत्या उपनिषदातल्या? आता कठोपनिषद आपल्याला कुठं माहिती? हा 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 काही लोकांना माहिती आहे.
अभ्यास करतात. म्हणजे त्याच्या या उपनिषदांचा सगळं सिद्धांत आहे फक्त ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा हे सांगायचं आहे. जे आपण असाच गाढ निद्रेत साक्षात अनुभव येतो. आपल्याला गाढ निद्रेत असतो त्यावेळेला आपण आपलं सुद्धा स्मरण नसतं आणि आपलं स्मरण आपल्याला राहिलं तर आपल्याला झोप लागेल. आपण आहेच आपण सुद्धा विरून जातो. त्यावेळेला आपण पूर्णपणे त्या तत्वाशी समरस झालेलो असतो आणि ज्यावेळेला ती नैसर्गिक एनर्जी आपल्याला मिळते ना तेव्हा आपण प्रफुल्लित होतो. आणि देहबुद्धी आहे ना ही आपली पावसाळ्यात जशा बॅटऱ्या लो करतात ना गाड्यांच्या तशी देहबुद्धी काय करते बॅटरी लो करते. आणि रोज आपण काय करतो बॅटरी चार्जिंग करतो. रोज बॅटरी चार्जिंग करतो त्यावेळेला सकाळी एकदम फ्रेश आपण होऊन जातो आहे की नाही. तद्वत ज्या गाढ निद्रेत आपल्याला आपली आठवण नसती तशी तुम्ही मगाशी म्हणले तसे जागृती कोणता शब्द म्हणले तुम्ही दिवा स्वप्न म्हणजे दिवसाचं स्वप्न. हे रात्रीच्या स्वप्न झोपेमध्ये आपल्याला काय आठवतं का नाही. तसं हे दिवसाचं स्वप्न आहे. पण आपण जेव्हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी जागी होऊ त्यावेळेला या स्वप्नातल्या सुद्धा गोष्टी दिसणार नाहीत. जे आपण वैविध्यपूर्ण अलौकिक जग पाहतो तो केवळ मायेचा आभास असतो. जेवढं दिसतंय ते काय आपल्याला आभास म्हणजे काय वेगवेगळं दिसतं. उन्हाळ्यामध्ये आपण लांबून पाहतो नदी दिसते पण नदी असते का नाही. पण दिसते मात्र हुबेहूब तशीच तो आभास असतो. माया मात्रम इदम द्वैतम अंतिम सत्य स्वरूप हे एकम अद्वितीय असते. अद्वैत परमार्थ शेवटचा टप्पा जो आहे तिथे द्वैताचा लवलेश सुद्धा नाही. एकमेव अद्वितीय असते अद्वैत परमार्थ. तिथे फक्त जगामध्ये त्याला ब्रह्म दिसे उघडे या भूमिकेत असतो. ब्रह्म हेच केवळ असते. तिथं काय शिल्लक राहते उत्तर शिल्लक ब्रह्म हेच केवळ शिल्लक असते. ब्रह्म हेच केवळ असते. वैविध्यपूर्ण गोचर जगत हे केवळ प्रलंबन असते. दिसतं ती तुमची एक कल्पना असते. ते तुमच्या मनाने बनवलेली ती स्वप्नरंजक गोष्ट असते. ती वैविध्यपूर्ण गोचर जगत हे केवळ प्रलंबन असते. हे सर्व उपनिषदाचे प्रतिपादन आहे. जगत मिथ्या आहे हे उपनिषदाचं प्रतिपादन आहे. हा त्यांचा मुख्य विषय आहे. तो प्रत्येकाचा साक्षात अनुभवही आहे आपला. जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला आपल्याला हे जगत दिसत नाही. ज्या अर्थी झोपेत जगत दिसत नाही त्या अर्थी जगत आहे का नाही नाही. जे सत्य आहे ते त्रिकाला बाधित आहे. भूतकाळात आहे भविष्य काळात आहे आणि वर्तमान काळात आहे. जेव्हा आपण झोपेत असतो त्यावेळेला जगत आहे का आपल्या दृष्टीने नाही. ज्या अर्थी तिथं नाही असतं तर असतंच तिथे पण ज्या अर्थी तिथे दिसत नाही त्या अर्थी ते नाही. ते म्हणतात तो प्रत्येकाचा साक्षात अनुभवही आहे. सुषुप्तीमध्ये तुम्ही विविधतेचा अभाव अनुभवता. जेव्हा गाढ निद्रेत असतो तेव्हा स्वतःचीच आठवण नाही तर स्वतःच्या संबंधाने इतरांची आठवण राहणार नाही. देह आणि देह संबंधी निंदावी. देह आणि देहाच्या संबंधाने जे ते सुद्धा त्यावेळेला शिल्लक राहत नाही. आणि त्यावेळेला जर शिल्लक राहिलं तर त्याला गाढ निद्रा भेटू शकत नाही. तसं इथं जर हे शिल्लक राहिलं तर तो आनंदाला तो पराडमुख होणार त्या आनंदाला आणि त्या आनंदाच्या ठिकाणी जाणार तर हे जगत राहणार नाही. सुषुप्तीमध्ये तुम्ही विविधतेचा अभाव अनुभवता. सुषुप्तीमध्ये तुम्ही विविधतेचा अभाव अनुभवता म्हणजे त्यावेळेला विविधता नाही. तिथे एकता सुद्धा नाही. त्याच्या सापेक्ष विविधतेच्या सापेक्ष काय एकता सुद्धा नाही. मी एक आहे हे जरी राहिलं तरी त्याला झोप लागू शकत नाही. जग हे जर सत्य असेल तर ते सर्वदा उपलब्ध असावयास पाहिजे. हे जर खरं असतं तर कंटिन्यू राहायला पाहिजे. पण तुमच्या झोपेत जगत नाही म्हणजे ते जग नाही. जे सर्व काळी उपलब्ध असते त्यास सत्य म्हणतात. बघा आता सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे. तसं वर्तमान काळ
भूतकाळ भविष्य काळातही तू सत्य आहेस. पण का ग हा दाविला जगदा करू, तो असत्य आहे. म्हणून तो कशाने दिसतो, तर मायेमुळे दिसतो. म्हणून तू काय कर, आम्हाला मदत कर आणि सांभाळी आपुली ही माया. का सांभाळ, आम्हासी का भयभीत केलीस, आम्हाला घाबरवली त्या मायेने. तिला आवरून धर तू. तिला आवरून धरलं तर जगत भास मावळेल. जगत भास मावळला तर मी असाच क्रममुक्तीने मागे मागे आलो. त्याला कोणती मुक्ती म्हणतात महाराज? शेवट लय लय चिंतनातून तुम्ही असे मागे 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 आले का मूळ स्पॉटला जाऊन पोहोचणार. मग असे मागे या तुम्ही. जग हे प्रत्यक्ष नसते, ते सर्व काळी उपलब्ध असते, त्यास सत्य म्हणतात. ज्याला आधी आणि अंत असतो ते सत्य असू शकणार नाही. म्हणून आपला जो सनातन धर्म आहे तो कसा आहे, अनादी. त्याला आधी सुद्धा नाही आणि अंत सुद्धा नाही. बाकीचे सगळे कसे आहेत, त्यांना आहे काही काही, कधी चालू झाले, 2000 वर्ष झाले, 2200 वर्ष झाले, काय असेल त्याला तेवढं आहे, पण याला नाही. म्हणून हा सत्य आहे आणि ते सत्य कधीही बेचिराग होऊ शकत नाही. कितीही आपल्यावर आक्रमण झाली आणि त्यांनी सगळं बुजवण्याचा प्रयत्न केला तरी रोशनीगर हो खुदा को मंजूर, तो आंधी हो में भी चिराग जलेंगे. ते ईश्वर मान्य आहे, ते राहणारच आणि ते सत्य आहे. ज्याला आधी आणि अंत असतो ते सत्य असू शकणार नाही. भ्रामक असत भाव म्हणजे वैविध्यपूर्ण जग होय. हे वैविध्यपूर्ण जग, हे जग आपल्याला अजून दिसतंय म्हणजे आपण भ्रामक असत भावामध्ये आहोत. जो भाव कसा आहे, भ्रामक आहे, आणि तो भाव सत आहे का, असत भाव आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असल्यावर जग दिसतं. ह्या अँगलनी आपल्याला आंधळ व्हायचे. तुकाराम महाराज ह्या अँगलनी आंधळ आहेत. सहज मी आंधळा गा, मी आंधळा झालो, मला जग दिसत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा आंधळा म्हणतो मला देव दिसत नाही, पूर्वजन्मी पाप केले त्यामुळे मी आंधळा झालो, मला जगत दिसतंय आणि यांना जगत दिसत नाही. ही उंची आपल्याला प्राप्त करून घ्यायची. नानत्व बाद हे प्रकरण आता संपलं. आता 67 क्रमांकाचं प्रकरण आहे आत्मविचार. कशाचा विचार करायचा आपल्याला, आत्मविचार, आत्मचिंतन विधान. प्रकरणाचं नाव आहे आत्मविचार, आत्मचिंतन विधान आणि श्लोक क्रमांक आहे त्याच्यातला 407 आपण आता पाहतोय. पहा आता चिंतन कसं आहे. कोण म्हणतं कसं बसायचं, जाडासन घ्यायचं का, कोणतं घ्यायचं, कसं बसायचं, अशी मुद्रा लावू का, अशी लावू का, असं बसू. आता बघा काय गाढ आत्मचिंतन सांगितलेले, ते गूढ आत्मचिंतन सांगितलेले. रज्जू सर्पाधिक अध्यास अधिष्ठानान वेगळे नाहीत, हे विद्वान पंडितांना सहज समजले. म्हणून वरील विकल्प हे केवळ भ्रांतीमूलक होत. काल काय सांगितलं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ सुद्धा कोण आहे, काही गोष्टी अशा आहेत ज्या अतिमहत्वाच्या आहेत त्या थोडं सांगून पुढे निघून जातात आणि ज्या बाधक आहेत त्याचा विस्तार जास्त आहे. आणि त्यावेळेला नेमकं त्याच वेळेला आपली दृष्टी कुठे जाते. जसं एकाला सांगितलं होतं या नगरातून बाजूला बाहेर जायचंय तुला, तर गेट कुठे आहे तुला दिसणार नाही, तू आंधळा आहेस तर तू काय कर, असं भिंतीला हात लावत जा आणि ज्या वेळेला गेट तिथे येईल त्यावेळेला तू सहज बाहेर पडशील. पण त्याच वेळेला त्याला हाताला खाज येते आणि खाज व्हायला जातो, हात सोडतो आणि चालणं मात्र तद्वत आपल्याला त्या अँगलला गेल्यानंतर तिथं झटकणे असं आपल्याला क्लिक झालं पाहिजे. यांना काय म्हणायचे पाहता. कालच्या गोष्टीला धरून रज्जू सर्पाधिक अध्यास अधिष्ठानाहून वेगळे नाहीत. रश्शीवर दिसणारा साप रश्शीपासून वेगळा नाही. रश्शी जर एवढी आहे तर साप किती असेल, याच्या दुप्पट असेल की नाही, मग बारीक असेल का नाही. जर रश्शी एवढी तर साप एवढा असेल की नाही. साप केवढा असणार, जेवढी रश्शी आहे तेवढाच साप असणार आहे की नाही. त्याप्रमाणे जरी जगत दिसलं तर ते जगत कशावर दिसलेले, रश्शीवर, ब्रह्मसत्तेवर दिसलेले, ते तेवढंच दिसणार आहे आपल्याला जेवढं आहे तेवढं. रज्जू सर्पाधिक अध्यास अधिष्ठानाहून वेगळे नाहीत. रश्शीवर दिसणारा साप हा अधिष्ठानापासून वेगळा नाही. मग सापाचं अधिष्ठान काय आता,
रशी. आपण जरी देवापासून बाजूला झालो, माणसं म्हणून जरी झालो, तरी माणसाचं अधिष्ठान मम वंशो जीवलोका जीवभूत सनातन. माझं जे अधिष्ठान आहे तेच सर्वांचं अधिष्ठान आहे. सर्वांचे जे अधिष्ठान ते माझे रूपपूर्ण व्यष्टी आणि समष्टी मधले जेवढं सगळ्यांचं अधिष्ठान आहे ते माझं रूप पूर्ण आहे. पुढच्या श्लोकात ते येणार आहे. अधिष्ठानाहून वेगळं नाही, म्हणजे रस्सी. सापाचं अधिष्ठान काय? रस्सी. आपलं अधिष्ठान काय? ब्रह्मचैतन्य. जगताचं अधिष्ठान काय? ब्रह्मचैतन्य. हे पंडित विद्वान, हे विद्वान पंडितांना सहज समजेल. कोणाला समजेल? आता इथला पंडित कोणता? अनेक नो हे माझ्या मना हो का पंडित शाना नाही. इथला पंडित 2.5 अक्षर प्रेम का जाने सो वही होय पंडित. 2.5 अक्षर काय? 2.5 अक्षर, 2.5 अक्षर काय? सोहम. 2.5 अक्षर जो ते जाणतो तो हे जाणू शकतो, त्याचं नाव पंडित आहे. जो 2.5 अक्षर जाणतो तो पंडित आहे. पोथी पडकर पडपड जगमोहा, पंडित भयानक होई. हा, 2.5 अक्षर पडे सो पंडित. 2.5 अक्षर जो तो आपल्याला बाबांनी दिलेला आहे. ही एक स्पेशल देणगी आहे आपल्याला बाबांनी दिलेली. ही ईश्वराने सुद्धा दिली नव्हती. त्याच्यासाठी सांगितलं यांची भेट घ्या मग तुमचं काम होईल. ते त्याच्यासाठी आले. बरं, आता ईश्वराने नाही दिली तर ईश्वरच होय आपणची होय देव गुरु. ही एक स्पेशल आपल्याला एक वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहे. पंडित पडी गुण पची मोहे, गुरु बिन मिले ज्ञान, ज्ञान बिन नाही मुक्ती, सत शब्द प्रमाण. सत शब्द प्रमाण आहे ना, तोच 2.5 अक्षरचा आहे तो. आणि ते पंडित जाणतात. पंडित काय जाणतात? सापाचं अधिष्ठान काय? रस्सी आहे. तसं या सर्व जगताचं अधिष्ठान काय? ब्रह्म. हे कोण जाणतं? पंडित. म्हणजे त्याच्यातला उजवा मनुष्य, त्या ज्ञानातला उजवा. म्हणून वरील विकल्प हे केवळ भ्रांतीमूलक होत. अधिष्ठानावरील जे प्रलंबन असते त्यास अधिष्ठानाहून वेगळे अस्तित्व असत नाही. जे अधिष्ठानाहून वेगळे दिसतंय ते पण अधिष्ठानापासून वेगळं नाही. सर्पाचा अध्यारोप हा रज्जूवर वेगळा नसतो. सर्पाचा अध्यारोप हा रज्जूहून वेगळा नसतो. रश्शीवर आरोप केलेला आहे तुम्ही सापाचा, पण जरी सापाचा आरोप केला, साप म्हटले तरी तो रश्शी शिवाय वेगळा नाही. तुम्ही साप म्हटले तरी ते काय? तुम्ही आपण म्हटलं मी देह आहे तरी कोण आहेत? ब्रह्मच आहोत. हे जगत आहे म्हणलं तरी तुम्ही म्हणले जगत आहे, पण तुमच्या दृष्टीने जगत आहे, पण त्यांच्या दृष्टीने काय? ब्रह्म सत्य आहे. सर्पाचा अध्यारोप हा रज्जून वेगळा नसतो. म्हणजे रश्शी, साप हा रश्शीहून वेगळा नसतो. त्याच्यानंतर स्थाणू पुरुष म्हणजे जो खांब आहे, त्या खांबावर जे भूत दिसतंय ते भूत आहे ना, ते खांबाशिवाय वेगळं नाही. भूत नसून ते टोटल काय आहे? खांबच आहे. किंवा शुक्ती रजत ही त्याची उदाहरणे होत. शुक्ती रजत आणि स्थाणू ही त्याची उदाहरणे आहेत. आणि याला म्हणतात सिद्धांत त्याच्यातला घ्यायचा आहे. दृष्टांत येते रश्शी, खांब आणि चांदी हे काय आहेत? दृष्टांत. आणि सिद्धांत काय याच्यातला? सिद्धांत काय याच्यातला? चैतन्य. हे चैतन्यच आहे सगळं. बघा, देह असो अथवा नसो, आम्ही तो केवळ वस्तूच असो की दोरा सर्पत्व व्हावं दोराकडून. दोराकडून सर्पत्व व्हावं. दोरामुळे सर्प दिसतो. दोर नसता तर सर्प दिसला असतं की नाही? दिसलाच नसता. तशी ती सत्ता नसती तर जगत दिसलं नसतं. सत्ताच जगत झालेलं आहे. रश्शीच साप झालेला आहे. शिंपलीच चांदी झालेला आहे. पण मात्र तो तुमचा काय आहे? भ्रम आहे. नाही तर टोटल फक्त काय? रश्शीच आहे.
चंदेरी तेजास शुक्तीहून अन्य अस्तित्व नसते. उन्हाच्या याच्यामध्ये चमचम चमचम करते कोण? शिंपली. पण जरी चमचम करत असली आणि चकाकीक असली तरी ती शुक्तीपेक्षा वेगळी नाही. तसं हे जगत जरी दिसलं तरी ते ब्रह्मसत्तेशिवाय वेगळं नाही. ते मुळीच वेगळे नसते. चंदेरी तेजास शुक्तीहून अन्य अस्तित्व नसते. ते मुळीच वेगळे नसते. अन्यत्वम साखळी सोन्याहून वेगळी नसते. चैन म्हणजेच काय? सोने. आणि सोनच काय झालेले? लेणे होऊन गडे सोने, लेणे होऊन गडे. तरी त्याचे काय? सोने पण मोडे. मग सोनच चैन झाली आणि चैनच कोण आहे? सोनं आहे. घटास मातीहून वेगळे अस्तित्वच नसते. आता घट जरी आहे तरी काय तो मातीच आहे. आणि ज्याच्यावर ठेवलाय ती सुद्धा काय? म्हणजे आता समजा हा घट आहे आणि ही काय? माती. हा पृथ्वीवर ठेवला. कोण पृथ्वीवर ठेवलाय? माती मातीवर ठेवलेली. पण दिसती मात्र काय? पृथ्वी माठ दिसतो, है की नाही? गोचर जगास ब्रह्मांड वेगळे अस्तित्व नसते. जे तुमच्या आपल्याला दृष्टीला दिसणारं जगत आहे त्याला ब्रह्माशिवाय दुसरी सत्ताच नाही. ब्रह्म सोडून दुसरं काही आहेच नाही. गोचर जगास ब्रह्मांड वेगळे अस्तित्वच नाही. म्हणजे आता माऊली जग आहे का ब्रह्म आहे ते? हा. आणि दिसतंय काय? हा. आणि आपल्याला डोक्यात काय बसलं पाहिजे? ब्रह्म बसले. तुम्ही ईश्वरच सर्वदा पाहात असूनही विचारता ईश्वर कोठे आहे? केवढं सोपं सुटसुटीत सांगून टाकलं. तोची तो निवृत्ता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. बघा इथे अर्जुन म्हणे देवे हे आपण पे आपण जाणावे. परी मी देखत असे हे विश्व अगवे तुवा भरले. जगास तुम्ही ईश्वरच सर्वदा पाहत असून तुम्ही आपण सगळे व्यवहार कोणाशे? देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते. अन्न खातो का देव खातो आपण? अन्न खातो का देव खातो आपण? देवच खातो. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि आपले जेवण आहे का यज्ञ चालू आहे रोजचा? उदर भरणे नोव्हे जाणीचे यज्ञ कर्म. हे न म्हणावे साधारण. अन्न हे ब्रह्मरूप जाण. ते जीवन हेतू कारण या जगा. ते ईश्वर स्वरूपच आहे. तुम्ही ईश्वर सर्वदा पाहत असूनही विचारता ईश्वर कोठे आहे? हे मान्यवरांना लय महत्वाचं आहे. देव राहिला नाही तर बाबा म्हणले कुठं मग? काळ्या पाण्यावर गेलं का फासावर गेलेलं आहे? आणि हे व्यवहारात आपल्या डोक्यात फिट पाहिजे. तिथं गेलं माझं तुझं आलं का मग आपण पुन्हा कशात पडलो? मग तू स्वप्नी पडीजे. 9वा अध्याय. जर हे तू बाजूला जाशील तर स्वप्नात पडशील. हा जरी कल्पनेची झोप आहे विपाये पुढती तरी विपाये कल्पनेची झोप आहे तरी हा अभेद बोध जाय आणि स्वप्नी पडीजे. बापरे केवढं मोठे ही गोष्ट. हे आपल्याला शाळेत शिकवल्या. जोड्या लावा. तिथं आपली मेमरी चालली पाहिजे. तिकडं मेमरी चालण्यासाठी इकडची काय करावं लागेल? आता काय याच्यात घुसतच नाही. तर तुम्ही काय म्हणता? मेमरी फुल झालेली आहे ना, तिला काय करा? थोडी खाली करा. काय बाबा कालच्याच प्रकारचे क्षेत्रज्ञ इथं सांगता तुम्ही सर्वदा ईश्वरच पाहता असूनही विचारता ईश्वर कोठे आहे? प्रश्नचिन्ह. आणि बाबा डबल वरती असं म्हणजे एक विशिष्ट वाक्य आहे त्याच्यावर तुम्ही पूर्ण काय करा? फोकस करा. आणि त्याच्यातलं काय? ईश्वर कोठे आहे? आणि पतंगा ना आवडी ज्योती खाद्या ते भानूची खंती. हा का टिटवीने अंपापती वैरी केला.
हा तैसे अहम नामाचे मोहे ईश्वराचे नामही नसाय सवती. हा वेदाला म्हणतोय माझी सवती झालेली, त्याला हे गळी उतरत नाही आणि उलट त्याच्या विरोधाभासाने बोलतो तो. हा का त्याचा अहम ठासून बसलेला आहे ना, त्यामुळे तो वेदाला ड्रॉप करतो. म्हणतात छे ते कुठं काय म्हणतं, पंडितास जगात कधीच भेद दिसत नाही. कोणाला पंडित कोणाला म्हटलेलं आहे, ज्ञानी माणसाला पंडित म्हटलेलं आहे. त्याला जगात भेद कोठेच दिसत नाही. पंडितास जगात कधीच भेद दिसत नाही, कारण ते केवळ ब्रह्मच असते. माया म्हणजे पुढे वजाचं दाखवलं काय म्हणतात त्याला, माया प्लस म्हणजे इजी टू कोल का, मग याला काय म्हणतात डॅश म्हणजेच ना, माया बरोबर ब्रह्म बरोबर माया आणि माया बरोबर जगत. म्हणजे अशी स्टेप आहे, ब्रह्म माया आणि जगत. काय म्हणतात त्याला, कुठे गेलं हा काय म्हणतात त्याला, सारखंच आहे बघा. माया ब्रह्म माया आणि जगत हे सगळं काय आहे, एक सारखंच आहे. रज्जूवरील सर्प हा भ्रांतिजन्य असतो. भ्रांतिजन्य येतं, भ्रांतिजन्य भ करायच्या ऐवजी रज्जूवरील सर्प हा भ्रांतिजन्य आहे. आता मला सांगितलंय का ही रश्ये हा साप नाही, त्याचं नाव जेने भ्रांतीपासून हिरवतली. सत्य सत्यता जग म्हणजे बघा ब्रह्म माया जगत, खाली सत्यता जग म्हणजे भिंती नसलेले वेड्याचे घरच होय. त्यातून सुटका कशी करून घ्यावी हे पुढील श्लोकात स्पष्ट केलेले आहे. श्लोक क्रमांक 408 ते 410 श्लोकात आचार्य आपल्या साक्षात परमानंदाची अनुभूती सांगून त्या अवर्णनीयाचे वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते सांगता येण्याजोगं नाही, पण ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आपली आत्यंतिक स्वानुभूती जी आहे, जी आलेली उच्च लेवलची अनुभूती सांगण्याचा प्रयत्न करतात. आता ते कळल पण कोणला माहिती आहे का, एक त्या लेवलला पण आपण थोडं त्यावेळेला पाहिजे. जसं आपण एका वेळेशी बोलत असतो त्यावेळेला तर आपला जर आवाज जर तुटायला लागला तर आपण काय म्हणतो त्याला, तू रेंजमध्ये. तसं आता आपल्याला त्यांच्या रेंजमध्ये यायचे, शंकराचार्यांच्या. या सर्व भासमान विश्वाचे मूळ असते चित्तात. जगत कुठं दिसतंय, चित्तात. मनाची चंचल स्थिती आहे ना, तिचा उच्चांक चित्त आहे. या सर्व भासमान विश्वाचे मूळ असते चित्तात. हे जगाचं मूळ कुठे आहे, आपल्या चित्तात आहे. भागवतातली ओळ कोण सांगतंय, नानांची पाठ आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. हे सगळं जे डोक्यात कुठे आहे आपल्या, हे सगळं जगत कुठे आहे, आपल्या चित्तात आहे. आणि चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळले जे तिच्यात येत, त्यावेळेला हे जगत संपलं जातं, तिथं धुतलं जात आहे. त्याला लिंग शरीर पण म्हटलं जातं. तिथे ते सगळं पुसलं जातं. भासमान विश्वाचे मूळ असते चित्तात. या सर्व भासमान विश्वाचे मूळ असते चित्तात. एकदा का चित्ताचा लय झाला तर विश्व राहत नाही. चित्त आहे ना, चिद आहे, आणि चित म्हणजे ज्ञान आहे, आणि त्याचं दुसरं नाव आहे ब्रह्म आहे. बघा ते असं अशी घसरण, जसं ते एक सारखंच आहे. तसं त्या एकदा का चित्ताचा लय झाला, चित्त संपून गेलं, असं काय प्रमाण आहे का, चित्त हां ते झालं ना, वाचा पांगुळली जे तिच्या चित्त त्याच्यामध्ये समरस चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, मग उन्मनीच्या सुखात पांडुरंग किंवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडित मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. त्या चित्ताचा विषय काय झाला पाहिजे आता, ब्रह्म. आणि चित्तात काय आता आहे आपल्या सगळं विश्वाचं मूळ. एकदा का चित्ताचा लय झाला
की ते विश्व राहतच नाही. म्हणून अत्यंत अंतर्यामीच्या परमात्म्यावर चित्त पक्के करून त्या चित्ताचा विलय करा. अत्यंत अंतर्यामीच्या, त्या अत्यंत अंतर्यामीच्या, ते कुठे, ते कुठे, संपुष्ट हे हृदय पेटी. घर, घराच्या आत बेडरूम, बेडरूमच्या आत कबाट, कबाट्याच्या आत एक लॉकर आणि त्या लॉकरच्या आत अजून एक छोटा लॉकर. तसं तुमच्या आपल्या हृदयामध्ये अंतर्यामीच्या परमात्म्यावर चित्त पक्के करून त्या चित्ताचा विलय करा. त्याला तिथे नेऊन त्याची जोडी लावून द्या. त्या चित्ताला चैतन्याची भेट घालून द्या का मग काय होईल, ते चैतन्य चित्ताला संपून टाकील. म्हणजे मग तिथे संसार संपला, जगद्भास संपला. आज जे आपण दुःख भोगीत आहोत ते मनाच्या असमर्थनीय वैचित्र्यामुळे आपणास त्या मनोक्षोभातून सुटका करून घ्यावयाची आहे. भरकटलेल्या मनापासून आपल्याला, त्या मनाला पण कुठं घेऊन जायचंय, आता चित्ताला कुठून नेलं, चैतन्याकडून. मनाला कुठं न्यायचंय, लावी मनाच्या मनाला, मन राम रूपाकडे घेऊन जाय. तू मन हे मीच करी, ठीक नाही. आपणास त्या मनोक्षोभातून सुटका करून घ्यावयाची आहे. बहिर्मुख झालेले आणि बाहेर उफाळून येणारे मन म्हणजे चित्त, या जगाची अभिव्यक्ती केवळ चित्तातून होत असते. जग व्यक्त कुठून होत आहे, आपल्या चित्ताकडून व्यक्त होतंय. आणि मनाची पूर्ण उफाळलेली स्थिती बहिर्मुख मनाची, त्याचं दुसरं नाव आहे चित्त. आणि त्या चित्तातून जगाची निर्मिती आहे. बघा केवढं बहिर्मुख झालेले आणि बाहेर उफाळून येणारे मन म्हणजेच चित्त. चित्त या जगाची व्यक्ती केवळ चित्तातून होत असते. जग कुठून दिसतंय, जग तिकडून इकडं दिसतंय का इकडून तिकडं दिसतंय, इकडून तिकडे दिसतंय. जेव्हा मन बाहेर धाव घेत नसते त्या ठिकाणी विविधतेचे जग नसते. म्हणून ध्यानाला बसायचं आहे. आणि ही दृष्टी आहे ना, हीच जास्त आपल्याला भरकट होती. मग तिला मागं घ्यायचं आणि बॅकमध्ये घेऊन जायचं आणि मग ती मागे 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 शोध घेते, तर तिला मूळ स्त्रोत सापडला जातो तिथे. आणि मग त्याच्यामध्ये ती सुख शोधायलाच बाहेर पडते. पण ते कुठे आहे, अंतर्यामी. मग त्या ठिकाणी विविधतेचे जग नसते. मन जेव्हा बाहेर धाव घेत नसते त्यावेळेला कोणतं जग, बाहेरचं जग शिल्लक नसतं. या मूर्खपणातून बाहेर पडण्यात सतत बाहेर धाव घेणारे मन शांत केले पाहिजे. त्याला बाहेर जाणाऱ्या मनाला कुठं पाहिजे, परत आतमध्ये घेतलं पाहिजे. त्याला बाहेर अंकुरित होण्यास देऊ नका, त्याला बाहेर जाऊच देऊ नका. जर ते तसे होत असेल तर जग मात्र सत्य म्हटले पाहिजे. जर ते मन बाहेर पळतंय तर जग सत्य, आणि मन जर बाहेरून आतमध्ये आणलं तर जग नाही. ते तुम्हाला चांदीच्या ताटात ठेवलेल्या सोन्याच्या पेल्यात आपली सर्व विषारी दुःखे देणार. बघा, जग मन तिकडं पळणार, मन तिकडं पळते कारण त्या मनाचा एकदम उफाळलेला भाग येतो चित्तात आहे, मग ते तिकडं पळायला होतं. पण त्याला तुम्ही युटर्न करून इकडे आणा. जर ते बाहेर पळालं तर मग दुःख भोगावं लागतील. ती दुःख कशात येणार आहेत, चांदीच्या ताटात ठेवलेल्या सोन्याच्या प्याल्यात आपली सर्व विषारी द्रव्य देणार नसलेलं आहे का जग? जग आहे. मग सोन्याचं ताट, चांदीचं ताट, सोन्याचा प्याला आणि त्याच्यात विष आहे का? नाही. पण किरडू तरी कापडाची. पण लहरी येत होती. कोणत्या सापावर पाय पडलाय? कपड्याच्या सापावर पाय पडलाय. आणि मी कल्पना केली मला विष सापाने चावले. विष असणार की नाही? 100%. लहरी येत होती साचे. तैसे वाया मरतिया जीवाचे तो श्रेय घेतले. मी असाच मोह मरणार होतो, त्याचं वाचवण्याचं तू श्रेय घेतलं. हे सत्य आहे ना? तो मरणार होता ना आणि देवाने त्याला वाचवलं ना, हे श्रेय देवाने घेतलं. हे सत्य साधकासाठी हे वाक्य आहे. ज्यावेळेला पुढे गेल्यानंतर श्रेय घेतले आणि साप
आणि चावला आणि ज्याला विष चढले तो, आणि या डॉक्टरने त्याचं विष उतरवलं. हे सगळ्या गोष्टी कशातल्या आहेत? स्वप्न जालातल्या बडबडी आहेत. पण जोपर्यंत जाग नाही होत तोपर्यंत इथं असं अलर्ट राहायचं आहे. अग्निकाष्ट काय? ते काष्टची अग्नी होय. तेवी तेवी मरते मारते मरते पाहे स्वरूप माझी. मारणारा आणि मरणारा दोघं एक आहे. पण तोपर्यंत आता हा अमृतानुभव आहे. ज्ञानेश्वरी मधला हा अमृतानुभव आहे. तेवी मारते मरते पाहे स्वरूप माझे. आणि किरडू तरी कापडाचे लहर येत होते साचे, ते वाया मरते या जीवाचे, ते साधकासाठी ती ज्ञानेश्वरी. असं त्याच्यामध्ये भाग आहे. ते तुम्हाला असं वेगळं करता आलं पाहिजे आपल्याला. आता बघा बरं, हे मेथीच्या जोड्यांचं ते गंजरमध्ये जाऊन निवडून आणतात की नाही, आणि निवडून आणल्यानंतर घरी बी परत निवडायला का बसतात? हा, निवडलेल्यामध्ये पुन्हा निवडायचंय. विषारी दुःखे देणार. जर तुम्हाला शुद्ध परमसुख आणि ब्रह्मानंद हवा असेल तर तुम्हाला या जगाचा निराश केला पाहिजे, जगाचा नाश केला पाहिजे, जगाचं निरसन केलं पाहिजे. याचा निराश करणे, निरसन करणे म्हणजे काय? याचं मुख्य अधिष्ठान काय आहे याचं तुम्हाला जाण आली पाहिजे, त्याचं निरसन केलं पाहिजे. जर तसे करावायचे असेल तर तुमच्या अंतर्यामीचा गाभा असलेलं परम आत्मतत्वाच्या चिंतनात तुमचे मन शांत करा. जर तुम्हाला त्या जगाचा निराश करायचा आहे, जग नाही किंवा त्याचं मूळ स्वरूप काय हे जर कळून घ्यायचं असेल तर अंतर्यामीचा गाभा असलेल्या परम आत्मतत्वाच्या चिंतनात तुमचे मन शांत करा. जे भरकटलेले आहे त्याला काय करा? पाठीमागे घेऊन या. अशा तऱ्हेने तुम्ही अंतर्मुख व्हा. हाच केवळ या मूढ जगतातून सुटण्याचा मार्ग आहे. या मूर्ख जगतातून सुटण्याचा हाच मार्ग आहे. आसनस्थ व्हा. आता कुठं आसनस्थ व्हायचंय? त्या स्वरूप स्थितीवर उंच देवाचे चरण तेथे झाले, तिथं आसनस्थ व्हा. आणि आपल्या मनास जणू सुषुप्तीतील सारखे परावृत्त करा. सुषुप्तीतील सारखे, सुषुप्तीतील ठिकाणी सारखे परावृत्त करा. म्हणजे तुमच्या मनाला शांत करा, शांत करा. आणि झोपेत असताना जसं तुम्हाला काहीही आठवत नाही, तुमची तुम्हाला आठवण नाही राहत, तसे तुम्ही जागृतीत करा, जागृतीत व्हा. असे जागृतीत 24 तारखेला 7 वाजता एक जण होते. त्यांना काहीच माहित नाही. बरं, हा एवढा मोठा गोळ त्यांच्या घरात नाही झाला, त्यांच्या गावात नाही झाला, विद्येचं माहेरघर मोठं अधिष्ठान त्या व्यासपीठावर झाला. त्यांनी काय सांगितलं? आम्ही असे आहोत. हां, त्याच्यामध्ये ते असो ऐसा गोटे, मी आळंदीत आहे, मी कीर्तनात आहे, की मी खोरं घेऊन शेतात बारं द्यायला चाललोय, याची त्यांना काही जाण नाही. अशी सुषुप्तीत अवस्था असते ना आपली. आपण जगलो का मेलो माहिती असतं त्यावेळेला? जिवंत आहे का मेलेलो आहे? आपण जिवंत आहे का मेलेलो माहीत नसतं. कारण आपण, प्रश्नातच उत्तर आहे, आपण जिवंत आहोत की मेलेले आहोत हे आपल्याला कळत नाही. कारण आपणच तेथे नसतो. अशा तऱ्हेने अंतर्मुख व्हा. जणू सुषुप्तीतील सारखे परावृत्त करा. आणि जेथे द्रष्टा, भावना, विचार, विविधता असणार नाहीत अशा अवस्थेचा अनुभव घ्या. याच्यात सगळ्यांमध्ये राहून, ज्ञानेश्वरीतली ओळ की लोकांतात राहून सुद्धा एकांतात आहे. हां हां हां, तिथे सांगितलं का जग नको आहे आणि मला एकांत पाहिजे. पण एकांतात राहून सुद्धा, आपलं लोकांतात राहून सुद्धा तो एकांतात आहे. चला तुकाराम महाराजांचं प्रमाण घेऊ. जन विजनी झाले आम्हा, जन विठ्ठल
विठ्ठल नामा प्रमाणे नाही. जन विजनी, जनात असून सुद्धा विजन झालं म्हणजे कोणच नाही, मी एकटाच आहे. जन विजनी झाले आम्हा जन, विठ्ठल नामा प्रमाणे. हा बघ, सगळ्यात राहून सुद्धा कोण किती आहेत, अनंत लोकांमध्ये राहून सुद्धा मी किती आहे, मी एकटाच आहे. आणि जे ते दृश्य, भावना, विचार विविधता असणार नाहीत अशा अवस्थेचा अनुभव घ्या. ती सजग सुषुप्ती म्हणजे समाधी होय. बघा, असा अनुभव येतो का हो? सगळ्यांमध्ये राहून सगळे नाहीत असे, सगळ्यांमध्ये राहून सगळे नाहीत असा अनुभव येतो? येतो. तुम्ही एकट्या नादात राहू द्या. चकवे बाबा म्हणले मी बसचा कंडक्टर आहे आणि मागच्या सीटवर प्रियकरण प्रियसी बसलेले, ते इतके गुलगुल गुलगुल करतात, त्यांना काहीच नाही, त्यांना असं वाटतच नाही बसमध्ये माणसं आहेत. पण बाबा म्हणले त्यांना एवढं तर माहिती असेल ना का ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे, ते सुद्धा राहत नाही. जन विजनी, त्यांच्या दृष्टीने काहीच नाही, ते दोघच. तसा इथं हा एकटाच, इथे दोन नाही. सजग सुषुप्ती म्हणजे समाधी. सजग जगास, आता झोपेत जग आहे का? नाही. आता असणं झोपेत जग नाही, हे कोणाच्या दृष्टीने नाही? त्याच्या दृष्टीने नाही का इतरांच्या दृष्टीने नाही? त्याच्या दृष्टीने. आता तुम्ही या जगात आहे आणि सजग बघता, तरी सुद्धा काय समजताय तुम्ही? सुषुप्तीमध्ये, तरी पण तुम्ही त्या स्वरूपामध्ये आहेत. सगळ्यांमध्ये राहताना सुद्धा मी त्याच्यापासून वेगळा आहे, हे जगात राहून सुद्धा हे नाही असं समजणं, त्याचं नाव सुषुप्ती समाधी होय. सजग सुषुप्ती म्हणजे समाधी होय. जगात वावरताय तुम्ही, पण तुम्ही दिसताय त्याला स्वतःला समजत नाही मी तेवढाच आहे म्हणून. सुषुप्तीत मात्र जरी बाह्य जगाची गोचरता नसली आणि म्हणून अज्ञान जरी नसले, तरी त्या अवस्थेत असताना आंधळे करणारे अज्ञान असतेच. बघा, ज्या वेळेला तुम्ही झोपलेले असतो आपण सुषुप्तीमध्ये, तेव्हा जग नसते. तरी जग नसते हा फक्त तिथं आपला अज्ञानामुळे अभाव आहे. जागृत झाल्यानंतर जग असते. परंतु जेव्हा तुम्ही सजग सुषुप्तीत समाधीत अवस्थेत असता, तेव्हा कसल्याच प्रकारचे अज्ञान नसते, असते ते सत्य स्वरूपाचे संपूर्ण ज्ञान. झोपेत जाता त्यावेळेला जग नसतं, पण जागे झाल्यावर जग असतं. इथं ते सांगतात या समाधी अवस्थेत जाता तेव्हा जग असतं, परंतु जग नसतं. त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याला जगामध्ये सुद्धा काय दिसतं? जे जे भेटे भूते ते मानिजे भगवंत. तो स्वतः सारखाच आपतैसा दुसरा भूती नारायण खरा. तो स्वतःला जसं पाहतो तसंच जगातल्या यच्च यावत प्राण्यांना सुद्धा तसंच पाहतो. त्यामुळं त्यावेळेला त्याला जग शिल्लक नाही, पण व्यावहारिकदृष्ट्या सजग. आणि रात्रीचं झोपतं तेव्हा जग नसतं. बोला, एक आपण पेची पाजैसे देखती विश्व तैसे. हे बोलणे काय से नवलू येत, हे बोलण्यासारखं नाही, हे वास्तव आहे, नवल आहे. तो जगात वावरत असतो, पण तो सगळ्या जगाला काय समजतो? आपणच आहे. हे कसं काय बोलावं, हेच मोठं नवल आहे ते म्हणले. करेक्ट. जाता तेव्हा कसल्याच प्रकारचे अज्ञान नसते. सजग सुषुप्तीत. आता हे संत या जगातच राहिले होते का? जगात नव्हते, पण त्यांना जग दिसत होतं का? मग जग दिसत नव्हतं तर त्या जगाच्या जागेवर त्यांना काय दिसत होतं? बघा, ती सत्य तत्व त्यांना दिसत होतं. ही जागती समाधी ही आपल्याला बाबा देऊ इच्छितात पाहिजे. जसं ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ, ती संजीवन समाधी आहे ज्ञानोबरायांची, जिवंत आजही तशीच आहे. तशी दुसरं तिचं नाव आहे संजीवन समाधी, म्हणजे चालती बोलती समाधी. दिली का नाही आपल्याला?
कशाच्या आधारे दिली सांगू शकता तुम्ही? असा कोणता सांगू शकता कायद्यातलं एखादं प्रमाण? अर्जुना देऊन समाधी सवेच घातला महायुद्धी, परी कृष्ण कृपानिधी ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्श. असं बसून नाही ठेवलं. असं बसणं म्हणजे ताटस्थ्य नाव समाधी, त्याची ठकली म्हणे बुद्धी, ती समाधी नव्हे जाण त्रिशुद्धी, केवळ मूर्छा आली. बेशुद्ध अवस्थेत आहे थोड्या वेळापुरते भूल दिली म्हणून जग विसरलाय. दुखणं दुखतंय, दुखणं कायम नाही दिलं गेलं. काय दिली त्याला? कोणती गोळी दिली कंसे ताई? पेन किलर दिली. त्यामुळे थोड्या वेळापुरतं दुखणं विसरले. एकदा का गोळीची पावर उतरली का ठस ठस चालू. ही समाधी बाबांनी आपल्याला अशी दिली. तुम्ही आपण संसार करत असताना सुद्धा समाधीत आहोत. म्हणून त्यांनी काय दिलं ते मला वाचेच्या पदरात सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का निवृत्तीने ज्या स्थितीत मला ठेवलेलं आहे ते मला वाचेने सांगता येत नाही. अशा पद्धतीत आपल्याला निवडलं. आपला संसार सुद्धा हरिरूप करून टाकलेला आहे. श्लोक क्रमांक 409. ज्ञानी पुरुष समाधी अवस्थेत काहीतरी गूढ असे शाश्वत ज्ञानाचे सार, केवळ आनंद स्वरूप, अनुपमेय, सर्व मर्यादांच्याही पलीकडचे, सदामुक्त, जे अक्रिय असते, ज्याला कसलीही इच्छा नाही, असे आकाशाप्रमाणे निष्कलंक, अविभाज्य, निर्विकल्प, परिपूर्ण असे परब्रह्म आपल्या हृदयात प्राप्त करून घेतो. या स्पॉटला आपल्याला पोचायचं आहे. ज्ञानी पुरुष समाधी अवस्थेत. समाधी म्हणजे कशी सांगितली? अशीच डोळे मिटून बसायची ना? नाही, आता चालती बोलती. ज्ञानी पुरुष समाधी अवस्थेत काहीतरी गूढ असे शाश्वत ज्ञानाचे सार, ज्ञान नाही, ज्ञानाचे सार, केवल आनंद स्वरूप. ज्ञानाचे सार काय? केवल आनंद स्वरूप. अनुपमेय म्हणजे त्याचं वर्णन करू शकत नाही, ते प्रमेयामध्ये सांगू शकत नाही. हे असं असतं, कैसे बोटाने दाखवू तुला. हे असं असतं, असं दाखवू शकत नाही. सर्व मर्यादेच्या पलीकडे सगळ्या मर्यादा संपल्या, त्या अमर्याद स्थितीमध्ये ते घेऊन जातो. सदामुक्त, जे अक्रिय, त्याने क्रियेने प्राप्त केलेलं नाही, ते अक्रिय. तैसी क्रिया किर न साहे, ज्याला कसलीही इच्छा नाही असे आकाशाप्रमाणे. 9व्या अध्यायातला 10व्या नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात देवाला हे आवडतं, देवाला ही इच्छा आहे असं म्हणतात ते मूर्ख लोक आहेत. अवजंती माम मूढा, मला माणसाप्रमाणे माझे धर्म सांगतात. तो झोपला, देवरात्रीचा झोपतो, त्याची कोणती आरती असते झोपेच्या वेळेला? शेज आरती. हे मूर्खवत बोलणं आहे. माणसाचे धर्म माझ्यावर लादले जातात. ज्याला कसली इच्छा नाही. देवाला लोणी आवडतं, गणपतीला काय आवडतात? मोदक आवडतात असं सांगतात. आणि मला काय आवडतं, काय नाही आवडत, मला कसली इच्छा नाही असे मी आकाशाप्रमाणे निष्कलंक. आकाशात पाऊस पडला, कडक उन्हाळा असला किंवा कडक थंडी असली तरी आकाशावर कोणताही परिणाम होत नाही. त्याचं नाव निष्कलंक. अविभाज्य, निर्विकल्प, परिपूर्ण, कोणताही त्याच्या डोक्यात कल्पना नाही. परिपूर्ण असे परब्रह्म आपल्या हृदयात प्राप्त करून घेतो. जनाबाई म्हणतात हृदयबंदी खाना केला नाथ विठ्ठल कोंडला. मी त्या भूमिकेत त्याला तिथं नेऊन ठेवलेला आहे. समाधी अवस्थेत असताना जे परमसुख सुखरूप असते अशा शाश्वत ज्ञानाची विद्वान अंतर्यामी प्रतीती करून घेतो. बघा, तो समाधी सुखात असल्यानंतर तो बाहेरच्या देवाकडं नाही पाहत, अंतर्यामी असणाऱ्या परमात्म सुखामध्ये तो गडून गेलेला असतो. मध्ये कोणी फोटो पाठवला होता बघा,
हिमालयामध्ये एक साधू गडून गेलेले आहे, तिथून सैनिक चाललेले, त्यांनी फोटो काढून घेतला तरी त्यांना माहिती नाही. ते वर्णन करता येण्यास ते अशा शाश्वत ज्ञानाची विद्वान अंतर्यामी प्रतीती करून घेतो. ते वर्णन करता येण्यासारखे नसल्याने अनुपमेय, ते वर्णन करण्याजोगे वर्णन करता येण्यासारखे नसल्याने आपण ते स्पष्ट करू शकत नाही. हे असं दाखवू शकत नाही, पण याचा अनुभव घेऊ शकतो. श्रुती म्हणते आपल्या आजच्या अनुभव क्षेत्रात असे त्याच्यासारखे ते काहीच नाही. ते कसं असतं आजच्या क्षेत्रात आपण वावरतो तिथलं असं एकही उदाहरण नाही का ते त्याच्यासारखं असतं असं सांगू शकत नाही. त्याच्यासारखं दुसरं असं या जगात काहीच नाही का असं असतं म्हणून सांगण्यासाठी. आपल्या आजच्या अनुभव क्षेत्रात असे त्याच्यासारखे ते काहीच नसते. न तत्र प्रतिमा असती, म्हणून ते निरुपम म्हणावयाचे. ते सर्व मर्यादाच्या पलीकडचे आहे. अति केवलम, ते सर्वदा मुक्त अशी अवस्था असते. ते कधीच मर्यादित होत नाही. त्या मर्यादित बस माहिती आहे ना, मर्यादित बस लाल कलरच्या आकडा, त्या ठराविक स्टेशनला थांबणार. पण ही मर्यादित स्थिती नाही, ही अमर्याद स्थिती आहे. ती अशी अवस्था आहे की त्यात कसल्याच क्रिया शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक संभवत नाही. तिथं तुमची बुद्धी चालू शकत नाही, तिथं तुमची मानसिकता पोहोचू शकत नाही. मन तिथं जेथे मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलपण गेले. जया माझी सापडे ज्ञेय दिसे. मन पांगळ होत जातं, मन पांगुळले, मन पवन पांगुळले. वेद मुके झाले, मन पवन पांगुळे. राती विन मावळले रवी शशी, असं ते स्वरूप आहे. तिथं मन पांगळ होतं. अजून काय, वेदमुखे म्हणजे तुमची बोलण्याची भाषा तिथं चालू शकत नाही. तुमच्या आपल्या मुखातून जे येतंय त्याला संत म्हणतात वेद. ते वेद मुके झाले, मन पवन पांगुळले आणि राती विन मावळले रवी शशी. ज्या वेळेला तो स्त्रोत बाहेर पडेल तेव्हा रात्र नसताना रवी नसतो, दिवसा शशी नसतो. पण हे रात्र नाही दिवस नाही, ते कोणता, मकर वृत्त का, तिकडं विश्ववृत्त, त्या ठिकाणी तो गेला. तिथं तिथे गेल्यानंतर ते रवी शशीचं ते सुद्धा चालू शकत नाही. त्याच्या पलीकडे बघा, एक आठवलेली ओळ पटकन निघून गेली. जे वेद मुके झाले, शशी सूर्य ते प्रकाश, तो तिथे जाऊन पोहोचला. त्यामुळे हे त्याच्या पुढं आता समजा या शेवटचं रवी शशीचे शशी सूर्या ते प्रकाशू मीच जाण. आणि तिथं सूर्य राती विन मावळले रवी शशी, म्हणजे रात्री शिवाय सूर्य मावळला आणि रात्रीचाच शशी दिसतो. तसा नाही, त्यांना तेज माझं असल्यामुळं माझ्या पुढे ते काय झाले, दिपले गेले, ते मावळले झाले. एवढी उंची आहे आपली. बापरे, एवढे आपण महान आहोत. एवढ्या स्पॉटला बाबा आपल्याला घेऊन जाऊ इच्छितात. ते अनुरूपी क्या निरूपी जे ऐकता बुद्धी आणि जे वाचून डोळा देखी जे ऐसे नाही. ते सांगण्याजोगं नाही, पण तरी सांगेल. ते अतिंद्रिय परी भोगविल, इंद्रिया करवी. बापरे, ती आकलन होण्याच्या पलीकडे. तरी पण मी त्या इंद्रियांकडून तुम्हाला ते आकलन करून देईन. काय प्रतिज्ञा आहे माऊलींची. ही संतांची स्पेशल पॉवर आहे. बाबा म्हणतात त्यांना स्पेशल पॉवर दिलेली आहे. तिथे शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक क्रिया संभवत नाही. अशा अवस्थेला निरीहम म्हणतात.
तिथं काहीच चालत नाही, ते सगळं तिथं. आणि या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं, हे ते गुह्य तुझला कैसे प्राप्त? भेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला कैसे प्राप्त? कसं काय तुला कळालं? ते वेदाला कळत नाही, रातीविन रवी शशवान, ते तुला कळालं म्हणतो. कसं कळालं? पूर्व सुकृताचा, माझी पूर्वीची बॅलन्स होती, ठेवा होता, करोडो जन्माची माझी पुण्य संपत्ती होती, त्याच्या जीवावर पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दिलेला अभ्यास पूर्ण झाला आणि दास सद्गुरूचा तोची झाले. एवढे सद्गुरूचे निजदास, तेच पावती एक होणे, परसता कानडी येरांस. इतरांना फक्त व्यवहारातल्या ऐकिवातल्या त्या गोष्टी वाटतील, असं होतं बरं का, असं होत असतं. पण यांना मात्र गुरुपुत्र जाणती, योगी सदा ध्याती आणि शिवाधिक जपती, हेची ध्यान. बापरे बाप. निर्हम म्हणतात. देश काल वस्तू अपरिच्छिन्न अशी अवस्था असते. त्या दिवशी ताईकडे गेलो तेव्हा तिने विचारलं होतं, दादा काळबद्दल काय तुझं म्हणणे? काल ते तुम्हाला मगाशी म्हणणार होतं फोन करून, पण विचार तू परत. काल ही काळ, आता कोणता काळ चाललाय? आता म्हणजे रात्रीचा काळ आहे किंवा दुपार आहे, सकाळ आहे, हा काळामध्येच गणला जातो की नाही? हे कोणाच्या दृष्टीने? शरीराकडून आहे काळ, शरीरातच नाही आहे तुम्ही जर एवढे व्यापक आहे, तो स्वतः कोण झालाय? तोच काल झालेला आहे, तोच पूर्ण आलाय. आणि काल हे सुद्धा नामाभिधान त्याला बळजबरीने दिले, तो अध्यारोपित केलेला आहे, त्याच्यावर आरोप केलेला आहे. काळ सुद्धा नाही, देश सुद्धा नाही. आता कुठे आहेत आपण? तुम्ही राहायला कुठे आहेत? धारावीला. आता कुठे आहेत? घाटकोपरमध्ये नाही. देश पण नाही आता, कारण तुम्ही केवढे आहेत? रवी शशीला तेज देणारे तुम्ही आहेत, तर तुम्हाला देश आहे का? त्याच्या पुढे म्हणतात ती देश काल वस्तू अपरिच्छिन्न. ही आपण, ती जी वस्तू आहे आत्मवस्तू, ती अपरिच्छिन्न आहे. आणि आपण कसे आहेत? परिच्छिन्न आहोत. आपण कसे आहेत? संकुचित आहोत. ती स्थिती कशी आहे? व्यापक आहे. आणि ती स्थिती समजून घ्यायला हे छोटंसं शरीर दिलेलं आहे. एवढं छोटंसं शरीर एवढं मोठं जाणू शकतं. हो, आपल्या मोबाईलमधले ते सिम एवढंच आहे, पण त्याच्यात किती मटेरियल आहे. त्याच्यात किती मटेरियल आहे. आपली दृष्टी केवढीशी आहे, पण त्याच्यात केवढं मोठं जग पाहतोय आपण. एवढीच आहे, पण ती एवढं पाहू शकते. ती देश काल वस्तू अपरिच्छिन्न. त्याला देशाचं लागत नाही, त्याला काळाचं नाही, आणि त्याला वस्तू नाही, कारण ती वस्तू रहित आहे, अपरिच्छिन्न आहे. अशी अवस्था असते. कालता, देशता, वस्तुता, अंतता शून्य. त्याला हे कोणतेही संबोधन ही रूपक लागू शकत नाही. देश काळ वस्तू भेद मावळला, देशता कालता वस्तुता. देहासी आली होती परिच्छिन्नता, देहासी गेली अपरिच्छेदता. आनंद अनंत आनंद तत्वे परिपूर्ण वेदेश्वरी. अरे बघा, मग ही वेदेश्वरीचं बघा. देशामुळं, शरीरामुळं देश म्हणायची पाळी आली होती, शरीरामुळं काळ म्हणायची पाळी आली होती, शरीरामुळं ती वस्तू म्हणण्याची पाळी होती. पण ज्या वेळेला तो बोध झाला, ते सगळं संपलं. मग कासया, मग मार्गात ते कासया शोधावे, कोठोनी केक कोणे जावे, जरी देश काला ते आगवे, आपणच असे. 8वा अध्याय शेवटचा श्लोक. तुमच्या त्या ओळीच्या बाजूची ओळी. का रज्जू सर्पत्व वाव्यो रज्जूकडून. हे तुमचे कोणचे बाबा होते का माऊली? ते मला विचारायचे गाडी साफ करताना, रिक्षा करता, बाबा हे आर्चिराधिक मार्ग, धूम्र मार्ग हे काय? मग त्याच्या पुढचा जो मार्ग आहे तो हा मार्ग आहे आपला. मी असो नाही तर नसो, शरीराचं त्याचे
आडनावाची खपली पडली तरी त्याला काय घेणं देणं नाही, कारण आगवेच तो झाला. आता आपण त्या स्पॉटला गेलेले, सगळे आपण त्या स्पॉटला गेलेले, एका एका विशिष्ट उंचीवर गेलेले आपण. देशता कालता, कालता देशता वस्तुता अंतता शून्य, ती आकाशाप्रमाणे अमर्याद अशी अवस्था असते. आकाशाला जशी मर्यादा नाही तसं ती असती स्थिती. निरवधी, त्याला निरवधी म्हणजे उपाधी नाही. आणि आपण ही उपाधी घेऊन बसलेले, ही उपाधी नाही आपल्याला. नाव आहे ना आपलं नाव, त्याला सुद्धा उपाधी म्हणतात. संपत, हंडे, हबप ही सुद्धा काय उपाधी आहे. आणि त्याच्या पलीकडे तुम्ही आपण. निर्वधी जी वस्तू यांनी उपाधित होत नाही. आकाश उपाधित सापडतंय. आता या चौकानात ह्या भिंतीच्या आतमध्ये आकाश गुंतलेले नाही, असूनही ते याच्यात नाही. उलट आकाशामध्ये भिंती आहेत का भिंतीमध्ये आकाश सापडलेले? ह्या भिंतीच्याच आकाश सापडले का आकाशाच्या आत भिंत सापडलेली आहे? हे आत बाहेर मिया कोंदले, कोण म्हणतंय? आकाश. आणि या भिंती निखिल माझेच होतले, पण तया कैसे कर्म आले जे म्हणते भिंतीच्या आड आकाश सापडले. वस्तू यांनी उपाधित होत नाही. त्याची नेहमी आकाशाची तुलना करतात. कोणाशी? शेवटचा स्पॉट आहे आकाश, हा शेवटचा आहे. ती त्याची तुलना करू शकतो जास्त. मी आकाश एवढे, मी आकाश एवढे, आकाश एवढे म्हणता म्हणता आकाशाच्या पलीकडे जाणार. त्याची नेहमी आकाशाशी तुलना करतात. श्लोक 384 ते 84-85 पहा, म्हणजे आता मागे जा. ज्याला अंश कला नसतात, चंद्राला जशा कला आहेत ना तसं त्याला कला नाहीत, त्याला अंश नाहीत, तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याला कला नसतात. निष्कलंकम निरअवयम, त्याला अवयव नाही. एखाद्या महात्म्याला जर विचारलं मला पाहायचंय, ते म्हणले तर हे पहा, हे माझे हात आहेत, हे माझे कान आहेत, हे माझे नाक आहे, हे माझे डोळे, पण मी याच्यापेक्षा एक वेगळा आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी जो आतून म्हणतोय अमुक तो मी आहे. आणि दिसतोय कोणता मी? हा मी दिसतोय. निरअवयम, ज्याला अवयवच नसतात. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही नाव, देवा नाही रूप, आणि देवा नाही गाव कोठे काही. त्याला देवाला नाव नाही, गाव नाही, आणि त्याला रूपसुद्धा नाही. त्याचं नाव आहे रंग नाही, रूप नाही, नै वर्ण छाया, निर्गुण निराकार एक तुई रघुराया. त्याला निरअवयव, ज्याला अवयवच नसतात, असे नव्हे तर त्याला विचार शुद्धताही नसते. बघा, निर्विकल्पम, कोणताही विचार नसणं, त्याचं नाव निर्विकल्पम. निर्विकल्पम, कोणताही विचार नाही. जोपर्यंत विचार आहे ना आपण, तोपर्यंत त्या स्वरूपाशी एक रूप नाही होत. काहीतरी आपल्याला मध्ये स्पीड ब्रेकर येत आहे, त्याला काहीच नाही. त्याच्यासाठी ही जी काही लोक आहेत ना, ज्यांच्याकडे नाम नाही, ते पण समाधी करतात. त्यांच्यात काहीच मनात विचार करू नका, काहीच विचार करू नका, काहीच. आणि जेव्हा कोणताच विचार नाही होणार, तेव्हा पूर्ण मन शांत असतं, बुद्धी शांत असते, तेव्हा तिथं आत्म्याची छटा उमटली जाते. तेवढ्या काळापुरती आत्म्याची छटा, आणि मग तो उमटल्यावर फ्रेश राहतो, कोणताही विचार नसतो. रात्रीची ती स्थिती आपली, कोणताही विचार नाही, कोणताही विचार नाही. आणि आपण त्याला म्हणलं तू हा विचार ठेवून झोप, हा विचार सतत कर आणि झोप, हा विचार सतत कर आणि झोप. मग झोप येईल का? नाही, नाही झोपू शकत. त्याच्यात कोणताही विचाराचा कोणताही अंश नाही. समाधी अवस्थेत या परिपूर्ण आणि संपूर्ण सत्यत्वाची अवस्था ब्रह्मपूर्णम अनुभवित असतो. त्यावेळेला पूर्णपणे त्याला काहीच कळत नाही, स्वतःचं काहीच कळत नाही. त्याचं तो गडबड्याला होतो का बेशुद्ध पडलाय, काहीच कळत नाही त्याला. अशी एक स्थिती होती. तिथे साक्षीभाव शिल्लक आहे का? नाही. त्याला ॲक्सिडेंट झालेलं विचारलं, तो म्हणतो तेवढं मला आठवतं, टक्कर झाली, डोळ्यापुढे अंधार आला, त्याच्यानंतर काहीच कळालं नाही. आता डायरेक्ट कुठे? मी हॉस्पिटलमध्ये. तशी स्थिती होती. श्लोक क्रमांक 410 वाचू, 5 मिनिटं आहे आपल्याकडे. ज्ञानी पुरुष समाधी अवस्थेत ज्यात
कार्य कारण कल्पना असत नाही. सर्व कल्पना रम्यतेच्या पलीकडचे असते. एक रस त्याच्याशी समरस झालेला, असामान्य, ज्याला जोड नाही असे त्याच्यासारखा दुसरा कोणी दाखवू शकत. सर्व प्रमाणांच्याही पलीकडेच, कोणतंही प्रमाण, जी याच्यातमध्ये प्रमाण आहेत विचारसागरमध्ये, कोणत्याही प्रमाणाने त्याची सिद्धता होऊ शकत नाही. श्रुतिकथनांनी वेदांनी सिद्ध केलेले, आपल्या नेहमी जीवभाव म्हणून रुजलेले. आता बघा काय सांगितलं, आता अगदी आपल्याजवळ आणलं. आपण जे स्वतःला आपल्या जो जीवभाव म्हणून रुजवात झाली ना, मी जीव आहे, जीव आहे, मी जीव, तोच आपल्यात नेहमी जीवभाव म्हणून रुजलेले पूर्ण ब्रह्म असे परिपूर्ण ब्रह्म आपल्या हृदयात प्राप्त करून घेतो. ज्याला आपण जीव म्हणतो ना, त्याचीच तो प्राप्ती करून घेतो. जो जीव मी 3.5 हाताच्या शरीरा एवढा समजत होता ना, तो जीव म्हणतो मी तो व्यापक आहे, आणि तो मसुरीच्या डाळाप्रमाणे अंगुली निर्देशाप्रमाणे हृदयात परत वास्तव्य करतो. तोच जीव एक, हरी, आत्मा, जीव आणि शिव हे एक असून सम आहेत. कोण कोण? एक. कोण कोण? हरी, जो भगवान श्रीकृष्ण ज्याला हरी म्हणतात, नंदाचे घरी जो हरी जन्माला तो हरी. हरी आत्मा, तुमच्या आपल्या हृदयातला आत्मा आणि हरी किती आहे? सारखेच आहेत, एक. जीव आणि शिव, शिव म्हणजे संत पदावर जे देहात असून स्वतःला देह समजत नाही ते शिव. जीव, आत्मा आणि हरी हे एक असून सम आहे, आणि त्या हरीची आपल्यात नेहमी जीवभाव म्हणून रुजलेले, माझा जीव, माझा जीव, माझं, तोच जीव पूर्ण ब्रह्म असे परिपूर्ण ब्रह्म आपल्या हृदयात प्राप्त करून घेतो. एका जनार्दनी कल्पची मुराला, आणि त्याची पुढची टूक, तोची हरी झाला ब्रह्मरूप. तो अडाणी मनुष्य, तोच हरी झाला ब्रह्मरूप. ज्याला काही कळत नव्हतं, जो स्वतःला येडा गोळा समजत होता, तोच हरी झाला ब्रह्मरूप. बघा, जे अवर्णनीय असते त्याचे, थांबूया आपण, मोठा श्लोक आहे बघा. पुन्हा एक वेळ पाठीमागे जातो. ज्ञानी पुरुष समाधी अवस्थेत काय आठवतो? जे जीव भावे तोच परमात्मा भावे आठवतो. ज्यात कार्य कारण कल्पना असत नाही, क्रिया नाही, तिथं कोणतं कार्य नाही, त्याला काही कारण नाही, कोणतीही कल्पना नाही. कल्पना मुराली, एका जनार्दनी कल्पची मुराला, कल्पना नाही. सर्व कल्पना रम्यतेच्या पलीकडच्या असते. ती कल्पना, काय कल्पना करू, असं असेल का, असं असेल का, असं असेल का, त्याच्या पलीकडचे सांगता येईल. 34 नंबरच्या श्लोकच्या अगोदर ते कल्पनेच्या पलीकडचे. जिथं प्रवृत्ती झाली पांगुळी आणि तर्काची दिठी गेली. कल्पना म्हणजे तर्क, असं असेल का, असं असेल का, नाही असं असेल, अरे तिथं तर्क चालू शकत नाही. जिथं प्रवृत्ती झाली पांगुळी, ही प्रवृत्ती त्याला जाणू शकत नाही, म्हणून आपल्याला मूर्छापन्न स्थिती येते. आणि ज्यावेळेला ती आपल्या शरीरात प्रगट होतं ना, ते आपण बेशुद्ध स्थितीत होतो, कारण ती कंट्रोल करू शकत नाही ती प्रकृती. जेथं का, तर तो 1000 व्होल्टची पॉवर आहे ती, आणि आपला बल्ब कितीचा आहे? 100 पॉवरचा. काय होणार? ठो ठो होणार, म्हणजे काचा नाही फुटती, फक्त आतली ती टंगस्टरची तार तुटली जाते, ठीक नाही. त्यामुळं कुठून कुठे गेलो होतो आपण? जिथं प्रवृत्ती पांगोळी झाली, माझी प्रवृत्ती पांगोळी झाली, तर्काची दिठी गेली, कसं असेल, कसं असेल, तर्काची दिठी, इंद्रिय विसरली, विषय संगू, ते ज्ञान पैगा बरवे. तिथं मनाचं मन संपून जातं. एक रस असामान्य, ज्याला जोडणे असे एक रस असामान्य, या पोकळीला आणि बाहेरच्या पोकळीला भिंती आहेत, फक्त दरवाजातच तिथं थोडासा सांधा वेल्डिंग केलेली आहे, म्हणून त्या एक रूप आहेत. सांधा आहे तिथं, तिथं वेल्डिंग केलेली आहे, तिथं नाही, ते एक रस आहे. ह्याच्यात असूनही त्याच्याशी एक रस आहे, आणि याच्यात नाही ते तर त्याच्यात आहेतच आहे. समरस, एक रस, असामान्य, ज्याला जोड नाही असे, सर्व प्रमाणांच्याही पलीकडचे, वचन श्रुती कथनाने वेदाने सिद्ध केलेले. हा,
जरी प्रमाणांच्या पलीकडे, तरी श्रुती सांगते हे बरं का, हे बरं का, हे नाही, हे नाही, हे नाही, आणि खाली जे उरतं ते आहे. असं आहे का एखादं प्रमाण का श्रुतीने सांगितलं? हां, 17व्या अध्यायामध्ये श्रुतीरूपी माऊलीने आणि वेदरूपी बापाने ते दाखवलं. आपल्यात नेहमी जीवभाव कथन, जीवभाव म्हणून रुजलेले, आपण स्वतःला जो जीव समजतो ना, तोच अखिल कोट ब्रह्मांड नाही की आपल्या हृदयात असणारा, असे परिपूर्ण ब्रह्म आपल्या हृदयात प्राप्त करून घेतात. असो, आपली वेळ झालेली आहे. झालेली सेवा फक्त 410 वाचलाय, म्हणजे 405 ते 409 झाले. 410 उद्या पुन्हा वाचूया. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 410ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय नाही. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी निवाडो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची रतो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तुझा होता, सदा कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रनेचे आलांचन, मार्तंड जेता बहीण. ते सर्वाई सदा सज्जन स्वैरी होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. म्हणजे जो आणि पुरुषी पंडित, आणि कर्तोपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो आवेशी, एकमणे श्री विश्वेश्वरा हो. होईल दान बसावो, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती.